हे बघा, आपण मॅथमॅटिकल लॉजिकची पुढची थेअरी पाहणार आहोत. क्वांटिफायर, क्वांटिफाईड स्टेटमेंट, डुॲलिटी, नेगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन, एवढी थेअरी आपल्याला बघायची आहे. सर्वात आधी आपण पाहूया क्वांटिफायर स्टेटमेंट्स. आता क्वांटिफायर स्टेटमेंटचे दोन टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप इज युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड सेकंड टाईप इज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आता युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय बघा, जसं आपण ॲड ऑर नॉट, इफ देन, इम्प्लिकेशन आणि बाय कंडिशनल म्हणजे इफ अँड ओनली इफ याच्यासाठी जसे सिम्बॉल यूज केले आहेत तसेच सिम्बॉल आपल्याला यूज करायचे आहेत. बघा, तर द सिम्बॉल, दिस सिम्बॉल स्टँड फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी. तर फॉर एव्हरी आणि फॉर ऑल जर असेल तर तेव्हा आपण हा सिम्बॉल वापरणार. याचा मिनिंग काय झाला? फॉर ऑल, फॉर एव्हरी म्हणजे सगळे इलेमेंट्स, थोडक्यात काय तर सगळे इलेमेंट्स. आता याला म्हणायचं युनिव्हर्सल क्वांटिफायर. दिस सिम्बॉल इज युनिव्हर्सल क्वांटिफायर. त्याच्यानंतर सेकंड सिम्बॉल बघायचं आहे आपल्याला. सेकंड क्वांटिफायर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर जसं आपण हा इथं युनिव्हर्सल साठी हा सिम्बॉल वापरला आहे म्हणजे उलटा आहे, तसं याच्यासाठी पण हा सिम्बॉल वापरायचा आहे. दिस सिम्बॉल इज अ एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. दिस सिम्बॉल स्टँड फॉर देर एक्झिस्ट. म्हणजे देर एक्झिस्ट असेल तर तिथं तुम्हाला हा सिम्बॉल यूज करायचा आहे आणि याचा मिनिंग देर एक्झिस्ट. दिस इज अ युनिव्हर्सल क्वांटिफायर. आता बघा नेमकं मग पुढे क्वांटिफायर स्टेटमेंट काय असेल? जर युनिव्हर्सल किंवा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स जर यूज झालेले असतील तर त्या स्टेटमेंटला क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणायचं. म्हणजे काय? स्टेटमेंट्स इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफाईड. स्टेटमेंट्स इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. मग अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय द युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर एव्हरी. म्हणजे जर समजा तुमचं स्टेटमेंटमध्ये युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज केलेला असेल तर नोट म्हणून मी लिहून देतो तुम्हाला, नोट म्हणून लक्षात घ्या. स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर इज ट्रू if all objects in the collection satisfied the condition. म्हणजे बघा, जर क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये फॉर एव्हरी असेल तर ते जे स्टेटमेंट असेल, द स्टेटमेंट इज ट्रू इफ ऑल ऑब्जेक्ट्स इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. म्हणजे फॉर एव्हरी जर असेल तर त्या कलेक्शन मधले सगळे ऑब्जेक्ट जे असतील ते गिव्हन कंडिशन काय करायला पाहिजेत? सॅटिस्फाय करायला पाहिजेत. याच्यातला एक इलिमेंट जरी सॅटिस्फाय होत नसेल देन द स्टेटमेंट इज फॉल्स. तर ते स्टेटमेंट काय असणार आहे? तुमचं फॉल्स असणार आहे. अँड it is false if at least one element in the collection does not satisfy. हे झालं युनिव्हर्सल क्वांटिफायर. तसंच देर एक्झिस्ट साठी पण आपण म्हणू शकतो क्वांटिफाईड स्टेटमेंट किंवा अ स्टेटमेंट फक्त बाय देर एक्झिस्ट इज ट्रू if
ॲटलिस्ट वन इलिमेंट. आता याच्या उलट कमीत कमी एक इलिमेंट जरी सॅटिस्फाय होत असेल, सॅटिस्फाय करत असेल दिलेली कंडिशन, तर ते स्टेटमेंट काय असणार आहे? ट्रू. म्हणजे सर्व इलिमेंट सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत त्याची गरज नाही. ॲटलिस्ट वन इलिमेंट किंवा ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट्स इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. एवढी सिंपल थेरी याची तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि फॉल्स केव्हा असेल? मग जर एकही इलिमेंट सॅटिस्फाय होत नसेल तर फॉल्स. त्याच्यानंतर पुढची थेरी बघायची आहे आपल्याला, डुएलिटी. आता बघा डुएलिटी. डुएलिटी म्हणजे काय? समजा तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. सपोज S1 and S2 with two statement patterns. समजा हे स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. इन S1, सपोज आपण S1 मध्ये इन S1 वी रिप्लेस कंजंक्शन बाय डिसजंक्शन अँड डिसजंक्शन बाय कंजंक्शन, देन वी गेट S2. S1 मध्ये जर आपण काही रिप्लेसमेंट केली आणि आपल्याला S2 मिळत असेल, सेम S2 मध्ये जर आपण काही रिप्लेसमेंट केली आणि आपल्याला S1 मिळत असेल, देन वी से दॅट दीज टू स्टेटमेंट्स आर डुएल्स ऑफ इच अदर. सिंपल एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं तर बघा, सपोज एक सिंपल एक्झाम्पल मी घेतो. S1 दिलेला आहे तुम्हाला P अँड Q ऑर R, आणि S2 स्टेटमेंट दिलेला आहे P ऑर Q अँड R. आता बघा, कंजंक्शनच्या जागेवर तुम्ही डिसजंक्शन घेतलं आणि डिसजंक्शनच्या जागेवर कंजंक्शन घेतलं, बघा हे स्टेटमेंट मिळालं. तसंच इकडे आपण जर चेंजेस केले, ऑरच्या जागेवर अँड आणि अँडच्या जागेवर ऑर, बघा S1 मध्ये रिप्लेसमेंट केली तर S2 मिळाला, S2 मध्ये रिप्लेसमेंट केली S1 मिळाला. म्हणजेच काय झालं? दीज टू स्टेटमेंट्स S1 अँड S2 आर डुएल्स ऑफ इच अदर. हे दोन स्टेटमेंट काय झाले? तर डुएल्स ऑफ इच अदर, एकमेकांचे डुएल स्टेटमेंट आपण याला म्हणतो. मग याचे काही रूल्स आहेत. फक्त रिप्लेसमेंट कशाची करायची बघा, मी ते पण तुम्हाला लिहून देतो. रिप्लेस कंजंक्शन बाय डिसजंक्शन, डिसजंक्शन बाय कंजंक्शन, स्मॉल टी बाय स्मॉल सी, स्मॉल सी बाय स्मॉल टी, त्याच्यानंतर कॅपिटल टी बाय कॅपिटल एफ, कॅपिटल एफ बाय कॅपिटल टी. एक नोट लक्षात ठेवायची बघा, निगेशन डज नॉट चेंज व्हाईल फाइंड द डुएल्स. म्हणजे डुएल फाइंड करताना निगेशन चेंज करायचं नाही. निगेशन काय आहे तुमचं? ॲज इट इज राहील. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढची थेरी आहे आता बघा. पुढची थेरी आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता निगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंटचं निगेशन आपण फाइंड केलेलं आहे. सिंपल स्टेटमेंटचं निगेशन कसं फाइंड करतो आपण? फक्त अँड इन्सर्ट करतो त्याच्यात आणि आपल्याला निगेशन मिळतं. मग जर कंपाऊंड स्टेटमेंट असेल, मग समजा कंजंक्शन असेल, डिसजंक्शन असेल, निगेशन असेल, कंडिशन असेल, बाय कंडिशन, तर ते कसं फाइंड करायचं बघा. पहिलं निगेशन ऑफ कंजंक्शन. आता जर निगेशन ऑफ कंजंक्शन असेल, दोन स्टेटमेंटचं निगेशन असेल, तर निगेशन ऑफ कंजंक्शन इज लॉजिकल इक्वलन्स टू डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन. म्हणजे निगेशन P और निगेशन Q. बघा कंजंक्शन असेल तर काय होईल? डिसजंक्शन आणि दोघांचं निगेशन. त्याच्यानंतर निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q इज लॉजिकल इक्वलन्स टू कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. डिसजंक्शनच्या जागेवर निगेशन रिप्लेस करायचं आणि दोघांचं निगेशन घ्यायचं. निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ. जर निगेशन ऑफ निगेशन P असेल तर इक्वलन्स टू काय येतं? तर P येतं. त्याच्यानंतर निगेशन ऑफ कंडिशनल. निगेशन ऑफ कंडिशनल म्हणजे निगेशन ऑफ P एम्प्लॉइज Q इज लॉजिकल इक्वलन्स टू P अँड निगेशन Q. काय म्हणतात याला? P अँड निगेशन Q. म्हणजे कंजंक्शन ऑफ P अँड निगेशन Q. निगेशन ऑफ बाय कंडिशनल. निगेशन ऑफ बाय कंडिशनल is logical equivalence to P and negation Q or Q and negation P. हे झालं निगेशन ऑफ बाय कंडिशनल. याच्यात हे जे दिलेलं आहेत हे दोघं यांना म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. काय म्हणतात यांना? तर डी मॉर्गन्स लॉ. हे पण लक्षात ठेवायचं.
डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर इम्प्लिकेशनमध्ये बघा मी इकडे लिहून देतो तुम्हाला. जर पी एम्प्लाइज क्यू असेल तर हा जो पी असतो या पीला म्हणतात अँटीसिडंट, याला अँटीसिडंट पण म्हणतात. आणि हा जो क्यू असेल याला कन्सिक्वेंट असंही म्हणतात. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय काय करायचं बघा. रिप्लेस for every by there exist and there exist by for every and insert the word not. म्हणजे फॉर एव्हरीच्या जागेवर काय करायचं, देर एक्झिस्ट लिहायचं आणि नॉट वर्ड इन्सर्ट करायचं. अँड इन्सर्ट द नॉट वर्ड. किंवा काही वेळेला तुम्हाला ऑल दिलेला असेल, ऑल रिप्लेस बाय सम, ऑलच्या जागेवर सम लिहायचं आणि समच्या जागेवर ऑल लिहायचं. सम रिप्लेस बाय ऑल अँड इन्सर्ट द वर्ड नॉट इन द निगेशन स्टेटमेंट. ज्याचं तुम्ही निगेशन घेणार त्याच्यात. बघा कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन. जर तुमचं इम्प्लिकेशन असेल तरच त्याचा कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला फाइंड करता येतो. म्हणून मी तर लिहिलं इफ पी एम्प्लाइज क्यू इज इम्प्लिकेशन देन कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे काय, देन क्यू एम्प्लाइज पी इज कॉन्व्हर्स ऑफ पी एम्प्लाइज क्यू. त्याच्यानंतर इनव्हर्स म्हणजे निगेशन पी एम्प्लाइज निगेशन क्यू इज इनव्हर्स ऑफ P implies Q आणि negation Q implies negation P is contrapositive of P implies Q. म्हणजे हा Q implies P converse, negation P implies negation Q is inverse and negation Q implies negation P is contrapositive. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही महत्त्वाचे रिझल्ट्स इथे सांगणार आहे, ते व्यवस्थित लक्षात घ्या. सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स ज्यांचा यूज आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व करताना किंवा MCQ वगैरे सॉल्व करताना लागेल. इक्विवॅलन्स आहेत. पहिला इक्विवॅलन्स P एम्प्लाइज Q इज लॉजिकल इक्विवॅलन्स टू निगेशन P ऑर Q. त्याच्यानंतर सेकंड P बाय कंडिशनल Q logical equivalence to P implies Q and Q implies P. तर हे काही सिंपल पण महत्त्वाचे स्टेटमेंट्स रिझल्ट्स तुम्ही लक्षात ठेवायचे. P or Q and R equivalence to P or Q and P or R. त्याच्यानंतर नंबर 4 P and Q or R logical equivalence to P and Q or P and R. हे महत्त्वाचे रिझल्ट्स तुम्ही लक्षात ठेवायचे. आता आपण एक्सरसाइज 1.3 स्टार्ट करूयात. बघा आता एक्सरसाइज 1.3. इफ A 3, 5, 7, 9, 11, 12 आपल्याला A सेट दिलेला आहे. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. पहिला एक्झाम्पल आहे देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस एट इज इक्वल टू 1. आता बघा इथं देर एक्झिस्ट आहे. देर एक्झिस्ट मी सांगितलं तुम्हाला, जर ॲटलिस्ट वन इलेमेंट जर सॅटिस्फाय होत असेल तरी ते स्टेटमेंट काय असेल, ट्रू. फॉर एव्हरीसाठी काय, फॉर एव्हरी त्याच्यातच मिनिंग आहे त्याचं. फॉर एव्हरी म्हणजे काय, तर सगळे इलेमेंट्स सगळे ऑब्जेक्ट्स दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजेत. जर तसं होत असेल तर त्याला आपण ट्रू म्हणणार, अदरवाईज इट इज फॉल्स. आणि देर एक्झिस्ट साठी ॲटलिस्ट वन इलेमेंट, इफ ॲटलिस्ट वन इलेमेंट इज सॅटिस्फाय द गिवन कंडिशन देन द स्टेटमेंट इज ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. मग बघा आता पहिलं देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस एट इक्वल टू 1. म्हणजे असा एक एचा असा इलेमेंट कमीत कमी एक इलेमेंट्स, म्हणजे ॲटलिस्ट वन इलेमेंट सॅटिस्फाय द गिवन कंडिशन मीन्स एक्स मायनस एट इक्वल टू 1. चेक करा. 3 मायनस 8 9, 5 मायनस पण नाही, 7 पण नाही, 9. बघा एकच एलिमेंट सॅटिस्फाय करतो. हियर
x is equal to 9 belongs to A, satisfy x minus 8 is equal to 1. Therefore, the truth value is T. ट्रू स्टेटमेंट आहे, कारण एक इलेमेंट सॅटिस्फाय करतोय आणि आपलं काय ॲटलिस्ट वन इलेमेंट. बघा आता दुसरं, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर. एकचे सगळे इलेमेंट्स ही कंडिशन जर सॅटिस्फाय करत असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. बघा इलेमेंट्स काय, 3 स्क्वेअर प्लस 3 इवन यायला पाहिजे. 3 स्क्वेअर प्लस 3 म्हणजे काय झाला तो 9 प्लस 3 12 इवन येतोय. 5 स्क्वेअर चेक केला, 25 प्लस 5 30 इवन येतोय. 49 प्लस 7 56 इवन येतोय. 9 स्क्वेअर 81 प्लस 9 90 इवन येतोय. 11 स्क्वेअर 121 प्लस 11 1 प्लस 1 2 म्हणजे इवन येतोय. 12 स्क्वेअर 144 प्लस 12 म्हणजे 4 प्लस 2 ला दोन डिजिट चेक करायचे इवन साठी, झालं इवन येत आहेत. सगळे इलेमेंट्स ही कंडिशन सॅटिस्फाय करतायत. म्हणजेच काय येईल मग याचं सोल्युशन, हिअर ऑल elements of A satisfy given condition. Therefore, the truth value is T. एक इलेमेंट जरी फेल झाला असता तरी हे स्टेटमेंट काय असतं, फॉल्स. नंबर 3, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. आता स्क्वेअर हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो आणि इथं एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 आहे दिलेला आहे. कुठल्याच नंबरचा स्क्वेअर हा लेस दॅन 0 येणार नाही, म्हणजे हे काय झालं, फॉल्स स्टेटमेंट. नो एलिमेंट इन ए satisfy x square is less than 0. Therefore, this is false statement and its truth value is f. Next, for every x belongs to a, x is an even number. a चे सगळे एलिमेंट्स इवन आहेत असं झालंय. बघा चेक करा, इथं 3 आणि 7 ऑड आहे. एक जरी फेल होत असला तरी फेल म्हणजे फॉल्स. म्हणजे बघा मग हिअर x is equal to 3, 5, 7, 9, 11 are not even. Therefore, statement is false. Truth value काय लिहायची? Its truth value is f. 5. There exists x belongs to a such that 3x plus 8 greater than 40. एक एलिमेंट जरी सॅटिस्फाय होत असेल तरी बघा, तुम्ही जर 12 घेतला, 12 into 3 36 plus 8 किती झाले, होतोय सॅटिस्फाय. मग बघा हिअर x is equal to 12 belongs to a satisfy 3x plus 8 greater than 40. Therefore, true statement, this is true statement and its truth value is T. मी तर शॉर्टकट लिहितोय थोडा. नंतर फॉर एव्हरी x बिलॉंग्स टू a 5x plus 9 greater than 14. सगळे इलेमेंट्स ही कंडिशन सॅटिस्फाय करतात का बघायचं. बघा पहिला इलेमेंट आपण पाहूया. 3 into 2 6, 6 plus 9 किती झाले, 15 greater than 14. 3 सॅटिस्फाय होतोय. 2 ला बघा, 3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं त्याच्यात प्लस 9 केला. आता 3 सगळ्यात लहान इलेमेंट जर सॅटिस्फाय होतो, हे सगळे काय होणार आहेत, सॅटिस्फाय होणार आहेत. म्हणजे काय, ट्रू स्टेटमेंट. ऑल इलेमेंट्स म्हणजे ऑल इलेमेंट्स ऑफ ए सॅटिस्फाय 5x plus 9 greater than 14. Therefore, this is true statement. Its truth value is T. बघा आता क्वेश्चन सेकंड, राईट द ड्युएल ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. ड्युएल फाइंड करायचं आहे. याचं ड्युएल म्हणजे काय, कंजंक्शन आणि डिसजंक्शन फक्त तेच रिप्लेस करायचे आहेत. तर याचं ड्युएल काय येईल, P
ऑरच्या जागेवर अँड घ्यायचा, क्यू ॲज इट इज, आणि अँडच्या जागेवर ऑर घ्यायचं. त्याच्यानंतर याचं डुएल पी ऑर क्यू काय बघा, ऑरच्या जागेवर अँड आहे, त्याच्या जागेवर ऑर, आणि ऑरच्या जागेवर अँड. नेमकं याचं डुएल असं बघा. निगेशन जसेच तसे घ्यायचं आहे आपल्याला. निगेशन ब्रॅकेट पण जसेच तसे घ्यायच्या. पी ऑरच्या जागेवर अँड आहे ऑर, नंतर पी ऑर आहे त्याच्या जागेवर अँड, निगेशन ॲज इट इज, क्यू ऑर, निगेशन एस झालं. आता बघा सी असेल तर मी तुम्हाला सांगितलंय सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन असतो, आणि स्मॉल टी म्हणजे टॉटॉलॉजी. तर टीच्या जागेवर सी आणि सीच्या जागेवर टी रिप्लेस करायचं आहे. ऑर आहे तर ऑरच्या जागेवर काय येईल तर अँड, नंतर पी अँड म्हणजे ऑर, क्यू ऑर आहे त्याच्या जागेवर अँड. म्हणजे रिप्लेस काय करायचे आपल्याला फक्त कंजंक्शन डिस्जंक्शन टी सी एफ आणि टी, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. त्याच्यानंतर याचं निगेशन, याचं डुएल पी आर क्यू आर आर. याचं डुएल काय येईल तर पी आर निगेशन क्यू अँड, आता कॅपिटल टी आहे त्याच्या जागेवर काय येईल तर एफ. नेक्स्ट निगेशन पी आर म्हणजे अँड, क्यू आर आर अँड येतं आर, आणि टीच्या जागेवर सी. झालं, हे झालं तुमचं डुएल. तर बघा, जर निगेशन ऑफ सिम्पल स्टेटमेंट असेल तर आपण एका ओळीत त्याचा आन्सर फाइंड करतो. पण जर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट असेल तर आत्ताच आपण रूल पाहिलेत याच्या आधी. काय करायचं, जर निगेशन ऑफ फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट असेल याचं निगेशन फाइंड करायचं, तर असे प्रॉब्लेम 2 किंवा 3 मार्कांसाठी विचारले जातात. आधी काय करायचं तर स्टेटमेंट कुठले आहेत ते लिहून घ्यायचे, शॉर्टकट लिहायचं नाही. बघा, लेट पी डिनोट स्टेटमेंट कुठले आहेत, x+8 ग्रेटर दॅन 11, आणि क्यू स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट आहे, आपण त्याला क्यू म्हटलं, y-3 = 6. स्टेटमेंट लिहिल्यानंतर त्याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. सिम्बॉलिक फॉर्म काय, पी मध्ये काय आहे कनेक्टिव्ह ऑर वापरलेलं आहे, म्हणजे पी ऑर क्यू, आणि मग याचं निगेशन फाइंड करायचं. निगेशन इज, याचं निगेशन काय येईल बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. आताच आपण रूल पाहिले. निगेशन ऑफ डिस्जंक्शन म्हणजे काय तर कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. दोघांचं निगेशन घ्यायचं आणि कंजंक्शन घ्यायचं, म्हणजे अँडच्या जागेवर ऑर करायचं आणि दोघं निगेट करायचे, म्हणजे त्यांचं निगेशन घ्यायचं. आता हे व्हर्बल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. हा तुमचा सिम्बॉलिक फॉर्म मिळाला. आता याला स्टेटमेंटमध्ये लिहायचं. देअरफॉर निगेशन पी म्हणजेच काय येईल मग आता x+8. आता पी स्टेटमेंट काय आहे, x+8 ग्रेटर दॅन 11, तर निगेशन काय येईल x+8 नॉट ग्रेटर दॅन 11, अँड निगेशन क्यू म्हणजे काय येईल ते y-3 इज नॉट इक्वल टू 6. आलं लक्षात, ह्या दोघांचं निगेशन. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. 11<15 अँड 25 ग्रेटर दॅन 20. सेम प्रोसेस. आत्ता जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तसंच याला आपण सॉल्व्ह करूयात. याला पी म्हणायचं. लेट पी डिनोट 11<15 अँड क्यू डिनोट 25 इज ग्रेटर दॅन 20. याचं सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, मध्ये काय वापरलेलं आहे अँड वापरलेला आहे, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय येईल पी कंजंक्शन क्यू. असं स्पष्ट लिहायचं. सिम्बॉलिक फॉर्म इज पी कंजंक्शन क्यू. देअरफॉर निगेशन इज, म्हणजे तुम्हाला निगेशनचे रूल्स माहीत पाहिजेत. निगेशन ऑफ कंजंक्शन इज डिस्जंक्शन, लॉजिकल इक्वलन्स टू डिस्जंक्शन ऑफ देअर निगेशन्स. आणि मग याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. काय येईल ते निगेशन पी, म्हणजे पीचं निगेशन काय येईल तर 11 इज नॉट लेस दॅन 15 ऑर 25 इज नॉट ग्रेटर दॅन 20. हे काय झालं तर निगेशन ऑफ स्टेटमेंट. असं सिम्पल एक्झाम्पल्स तुम्हाला याच्यात दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहूया इफ आणि देनचं एक्झाम्पल आपण पाहूया. इफ इट इज रेनिंग, इफ इट इज रेनिंग then we will go and play football. थोडं लेंथी एक्झाम्पल आहे बघा. याच्यात स्टेटमेंट किती आहेत बघा. लेट पी डिनोट पहिलं स्टेटमेंट आहे इट इज रेनिंग.
स्टेटमेंट पण आपल्याला ओळखता आले पाहिजेत, किती स्टेटमेंट आहेत. इट इज रेनिंग, त्याच्यानंतर क्यू स्टेटमेंट आहे, वी विल गो, आणि आर स्टेटमेंट पण आहे. अँड प्ले फुटबॉल, कोण प्ले फुटबॉल, वी प्ले फुटबॉल. असं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे 3 स्टेटमेंट याच्यात आहेत. सिम्बॉलिक फॉर्म काय येईल याचा, इफ इट इज रेनिंग म्हणजे काय तर पी, देन वी विल गो म्हणजे पी एम्प्लॉईज वी विल गो अँड प्ले फुटबॉल म्हणजेच काय येईल तर क्यू अँड आर. असं आपल्याला याचा सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे. तर याचं निगेशन काय येईल मग, निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन इज निगेशन ऑफ पूर्ण एका ब्रॅकेटमध्ये आधी लिहायचं क्यू अँड आर, याला इक्वलन्स लिहायचं. मग बघा आता निगेशन ऑफ पी एम्प्लॉईज, आधी इम्प्लिकेशनचा विचार करूया. काय असतं ते, फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, पुढे परत इक्वलन्स पी अँड निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे काय झालं, डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. आणि आता याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण तयार करूया. पी म्हणजे काय, इट इज रेनिंग, अँड निगेशन क्यू काय येईल, अँड वी विल नॉट गो और नॉट प्ले फुटबॉल. असं आपल्याला ते स्टेटमेंट लिहिता येईल. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. इफ इट इज रेनिंग सॉरी हे झालं आपलं नवीन एक्झाम्पल. इफ द सिक्वेन्स is bounded, then it is convergent. याचं निगेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. प्रोसेस सेम, काय करणार आधी 2 स्टेटमेंट कुठले, पी डिनोट द सिक्वेन्स इज बाउंडेड. आता दुसरं जे स्टेटमेंट आहे ते लिहिताना काय करायचं, क्यू डिनोट, इथं म्हटलेलं इट इज कॉन्व्हर्जंट, मग स्टेटमेंट इट इज कॉन्व्हर्जंट नाही येणार. इट इज म्हणजे काय तर सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट असं आपल्याला लिहावं लागेल. द सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट असं स्टेटमेंट पूर्ण लिहायचं. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय, पी एम्प्लॉईज क्यू, आणि याचं निगेशन निगेशन ऑफ पी एम्प्लॉईज क्यू म्हणजे काय करतो आपण, इक्वलन्स टू पी अँड निगेशन क्यू. आणि मग आता ते वर्ड मध्ये लिहायचं, व्हर्बल फॉर्म मध्ये लिहायचं. पी म्हणजे काय, द सिक्वेन्स इज बाउंडेड, द सिक्वेन्स इज बाउंडेड अँड निगेशन क्यू म्हणजे सिक्वेन्स इज नॉट कन्व्हर्टेड. पण आता इथं परत परत सिक्वेन्स नाही वापरायचं, तर काय म्हणणार, अँड इट इज नॉट कॉन्व्हर्जंट. असं सिंपल एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आपण क्वांटिफायडचं निगेशन पाहूया. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स म्हणजे काय सांगितलं, ऑलच्या जागेवर सम रिप्लेस करायचं. मग याचं निगेशन काय येईल, सम नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स आहे, तर मध्ये काय ऑलच्या जागेवर सम, समच्या जागेवर ऑल रिप्लेस करायचा आणि मध्ये नॉट इन्सर्ट करायचं. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. नेक्स्ट फॉर एव्हरी, बघा फॉर एव्हरीच्या जागेवर देर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू एन. आपण देर एक्झिस्ट घेतला तर त्याच्यानंतर सच दॅट वापरतो, म्हणून इथं सच दॅट म्हणायचं. देर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू एन सच दॅट एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2. इथं काय म्हटलेलं आहे, इज डिव्हिजिबल बाय 4. निगेशन घेताना नॉट येईल. एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4.
नॉट डिव्हिजिबल बाय 4. त्याच्यानंतर लास्ट एक्झाम्पल पाहूया आपण. देर एक्झिस्टच्या जागेवर फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एन, इथं सच दॅट काढून टाकायचा, फक्त कॉमा घ्यायचा. एक्स मायनस 17 लेस दॅन 20, याचं निगेशन काय येईल मग? एक्स मायनस 17 इज नॉट लेस दॅन 20. लास्ट क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन 4. राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे आपण जेवढी थेरी झाली तेवढ्या प्रत्येक थेरीवरचे आपल्या याच्यात एक्झाम्पल आले त्या एक्सरसाइजमध्ये. आता कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह केव्हा फाईंड करतो आपण? जर इम्प्लिकेशन असेल तर. दिलेलं स्टेटमेंट हे इम्प्लिकेशनच आहे. याच्यात स्टेटमेंट आधी लिहून घ्यायचे. लेट पी डिनोट एक्स लेस दॅन वाय आणि क्यू डिनोट एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. चला मग नंबर 1 आपण घेऊया. त्याच्यातलं आधी आपण घेऊया कॉन्व्हर्स. तर कॉन्व्हर्स म्हणजे काय असतो? कॉन्व्हर्स इज क्यू एम्प्लाइज पी. झालं, क्यू एम्प्लाइज पी. पण हे आपल्याला लिहावं लागेल. क्यू एम्प्लाइज पी म्हणजे काय येईल मग? इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर, इम्प्लिकेशन असला आपण इफ देन वापरतो. इफ क्यू देन पी म्हणजे इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन. हे झालं कॉन्व्हर्स. त्याच्यानंतर इनव्हर्स काय असतो? निगेशन पी एम्प्लाइज निगेशन क्यू. मग हे स्टेटमेंट काय येईल बघा. निगेशन पीचं निगेशन मध्ये इम्प्लिकेशन आहे, म्हणजे इफ निगेशन पी म्हणजे इफ एक्स इज नॉट लेस दॅन वाय देन निगेशन क्यू म्हणजे याचं निगेशन देन एक्स स्क्वेअर इज नॉट लेस दॅन वाय स्क्वेअर. त्याच्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय असतो? कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज निगेशन क्यू एम्प्लाइज निगेशन पी. मग काय येईल ते? इफ निगेशन क्यू म्हणजे क्यूचं निगेशन म्हणजे इफ एक्स स्क्वेअर इज नॉट लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स इज नॉट लेस दॅन वाय. हे झालं कॉन्व्हर्स, इनव्हर्स, बघा पुढचं एक्झाम्पल. इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. पी स्टेटमेंट व्होल्टेज इन्क्रीजेस आणि क्यू घेतला आपण करंट डिक्रीजेस. कॉन्व्हर्स इज काय असतो? क्यू एम्प्लाइज पी. मग ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इन्क्रीजेस. म्हणजे असं आपल्याला निगेशन लिहिता येतं. नंतर इनव्हर्स इज काय असतो? इनव्हर्स निगेशन पी एम्प्लाइज निगेशन क्यू. दोघांचं निगेशन घ्यायचं आणि इफ देन लावायचं. इफ व्होल्टेज इज नॉट इन्क्रीजेस देन करंट नॉट डिक्रीजेस. त्याच्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो? निगेशन क्यू एम्प्लाइज निगेशन पी. मग इफ देन वापरायचा. इफ आता क्यू म्हणजे करंट डिक्रीजेस. इफ करंट नॉट डिक्रीजेस देन व्होल्टेज इज नॉट इन्क्रीजेस. असे भरपूर एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. तर हे झालं आपलं एक्सरसाइज 1.3 कम्प्लीट विथ थेरी. असेच पुढील व्हिडिओसाठी माझे जे चॅनल आहे दर्शील मॅथ्स स्टडी सेंटर, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.